काय सांगाल मावळ तालुक्यात नेमकी हवा कोणाची? श्रीरंगाप्पा बारणे यांचं मोठ्या प्रमाणात प्रचार चालू आहे। श्रीरंगाप्पा बारणेंचं काम पण मोठ्या प्रमाणात आहे। पिंपरींचोड बसून तर खाली पनवेलपर्यंत आप्पांनी विकास पण केलेला आहे। आप्पांचा विकास पाहता आप्पांना बहुमताने विजय करणारे येणाऱ्या काळामध्ये महायुती झालेली आहे। महायुतीच्या सर्व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात प्रचार करीत आहेत। त्यामुळे काही आप्पांना कोणती अडचण नाही। आप्पा 3 लाखाच्या मताधिक्याने निवडून येतील असा प्रचार मोठ्या प्रमाणात चालू आहे। येणाऱ्या काळात येणाऱ्या 4 जूनला श्रीरंगाप्पा बारणे हे महाराष्ट्रात सगळ्यात जास्त लीडने आणि जास्त मतदानाने निवडून आलेले असतील। जो रामको लाए हम उन्हें लाएंगे। जय श्रीराम। खऱ्या अर्थानं मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंगाप्पा बारणे यांचीच आवाज जास्त प्रमाणात आहे। आदरणीय या मावळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार जनसेवक सुनील शेळके, त्याचप्रमाणे माजी मंत्री बाळाभाऊ बेगडे, त्याचप्रमाणे संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब बेगडे, बबनरावजी बेगडे आणि महायुतीचे सर्व पदाधिकारी खंबीरपणाने गावोगाव जाऊन महायुतीसाठी मतदान मागत आहे। आणि निश्चितपणाने आम्हाला विश्वास आहे या तालुक्यामध्ये लाखभर मताच्या आघाडीने श्रीरंगाप्पा पुढे राहतील। मावळ तालुक्यामध्ये हा आमचा पदाधिकाऱ्यांचा या ठिकाणी आम्ही विश्वास व्यक्त करतो। मावळ तालुक्यात नेमकी हवा कोणाची? मावळ तालुक्यात श्रीरंग बारणे यांची हवा आहे। आमच्यासारखे तरुण कार्यकर्ते घराघरात जाऊन प्रचार करत आहे। मावळात मोठ्या मताधिक्याने श्रीरंग बारणे यांना मदत होईल आणि श्रीरंग बारणे व म्हणजे मोदींसाठी आम्ही सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने श्रीरंग बारणे यांना वोटिंग करून विजय करणार आहे, मताधिक्य देणार आहे। आता तुमची या वर्षाची जी प्रचार यंत्रणा आहे आतापर्यंतची ती कशा प्रकारे प्रचार यंत्रणा आहे आणि आजपर्यंत राष्ट्रवादी आणि भाजपा वेगळ्या पद्धतीने लढत आहे, आता तुमचं प्रचारचं नियोजन कसं आहे? आता आम्ही सर्वजण महायुती म्हणून सगळे कार्यकर्ते मग तालुक्यातले बाबा बाळासाहेब बेगडे असतील, आमदार असतील, बापूसाहेब बेगडे असतील किंवा इतर सगळे मोठे आणि त्यांच्याच ह्याच्या खाली म्हणजे नेतृत्वाखाली आम्ही सर्व कार्यकर्ते मावळ तालुक्यातले किंवा महागाव गणातले आपले सगळे एक दिलाने युती महायुतीचं काम करतोय सगळेजण। त्याच्यात कुठल्याही प्रकारचा शंका किंवा कुशंका कसल्याच नाही। सगळे कार्यकर्ते मनापासून एकत्र होऊन काम करतात। म्हणजे आता आज तालुक्यामध्ये तुमच्या पद्धतीने किंवा तुमच्या प्रचार यंत्रणेमध्ये कुणाची जास्त मोठ्या प्रकार हवा दिसते? धनुष्यबाणाची हवा आहे का मशालची हवा आहे? नाही, कसं झालंय की तालुक्यात 2 प्रमुख पक्ष आहेत, भाजप आणि राष्ट्रवादी पहिल्यापासूनच प्रमुख पक्ष असल्यामुळं जर दोन्ही पक्ष एकत्र असेल तर साहजिकच आहे ना, ती धनुष्यबाणाचीच हवा असणार ना। राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपा आरपीआय समन्वयची भूमिका तुमच्याकडे महागाव गणात दिलेली आहे। तुम्हाला कशा प्रकारे प्रचार यंत्रणा राबवत आहे? तुमचं समन्वय व्यवस्थित होतोय का? भाजपच्या कार्यकर्त्यामध्ये तुमचं जुळत जाते का? आणि तुम्ही धनुष्यबाणाचा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता प्रचार करते का? ज्यावेळेस मावळ लोकसभा विधानसभेची निवडणूक घोषित झाली, प्रथमतः आपल्या पवनमावळ विभागाची बैठक आदरणीय माजी मंत्री बाळाभाऊ बेगडे, तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गणेश भाऊ खांडगे, त्याचप्रमाणे रविअप्पा बेगडे आणि आमदार साहेब मावळ तालुक्याचे आमदार साहेब जनसेवक सुनील शेळके यांच्या नेतृत्वाखाली याच ठिकाणी संपन्न झाली। आमच्या पहिल्या बैठकीमध्येच सर्व महायुतीतील सर्व घटक पक्षांचं त्या ठिकाणी मनोमिलन झालं आणि साधक बाधक चर्चा करून आम्ही गावगाव प्रत्येक राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असेल, बीजेपीचा कार्यकर्ता असेल, आरपीआयचा असेल, आम्ही एकत्र त्या पद्धतीने काम करत आहे आणि निश्चितपणे त्याचा फायदा गावोगावमध्ये चांगली आघाडी घेऊन धनुष्यबाण चिन्हाचा उमेदवार आपला आप्पा हे प्रचंड बहुमताने तालुक्यामध्ये पुढे राहतील असा विश्वास आम्हाला 100%। महायुतीमध्ये आरपीआयची भूमिका काय आहे आणि आता ही राष्ट्रवादी सोबतची महायुती पहिल्यांदाच आरपीआय सोबत आहे, तुम्हाला प्रचार यंत्रणेमध्ये काय त्रास होतो का किंवा मतदारांच्या भावना काय आहेत तुमच्यासोबत? महायुतीमध्ये आदरणीय रामदास जाठवले साहेब यांनी महायुतीचा आरपीआय हा घटक पक्ष 2014 मध्ये महायुती झाली। त्या 2014 साली भाजप शिवसेनेबरोबर पहिली भीमशक्ती शिवशक्ती ही आदरणीय आठवले साहेबांनी केली आहे आणि तीच या मावळमध्ये गेल्या 10 वर्षांमध्ये आरपीआय ही महायुती बरोबर अतिशय विश्वासानं काम करते आणि आदरणीय श्रीरंगाप्पा बारणे यांनी
वाघमारे साहेब आमचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष आहे, यांच्या सांगण्यावरनं दलित वस्त्यांना भरपूर निधी दिलेला आहे. त्यामुळे आदरणीय वाघमारे साहेबांच्या आदेशाने श्रीरंगाप्पा बारणे यांचं काम हे अतिशय जोमाने होणार आहे. राष्ट्रवादीच्या संघटनेमध्ये अनेक वर्ष तुम्ही काम करताय, आता ह्या महायुतीमध्ये काम करावं लागते आणि श्रीरंगाप्पा बारणे यांचा प्रचार तुम्ही आता कशा प्रकारे करता आणि तुमच्या राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या मतदारांच्या भावना काय आहेत? युतीमध्ये तुमचा मतदार सामावलेला आहे का? आता गेले अनेक वर्ष आम्ही राष्ट्रवादीमध्ये पक्षामध्ये संघटनेमध्ये काम करत असतो. पार्टीमध्ये काम करत असताना सर्व कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन आम्ही पार्टीमध्ये काम केलं. आता राज्यामध्ये अनेक प्रकारच्या घडामोडी घडल्या, त्यामध्ये महायुतीत अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने त्या ठिकाणी सरकार स्थापन केलं आणि आम्ही सर्व या विभागातील अजितदादांचं नेतृत्व मान्य करणारे किंवा अजितदादांना मानणारे सर्व कार्यकर्ते असून ते आमचाही या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांचा ठाम निर्णय होऊन आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे किंवा महायुतीमध्ये एक प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करतोय. युतीमध्ये या ठिकाणी ही जागा शिवसेनेच्या वाट्याला गेली आणि श्रीरंगाप्पा बारणे यांना उमेदवारी देण्यात आली. ती एक चांगल्या प्रकारचा प्रचार या भागामध्ये आम्ही भाजप असेल, राष्ट्रवादी असेल, RPI असेल, शिवसेना असेल, सर्व प्रमुख पक्षांना प्रमुख कार्यकर्त्यांना घेऊन एक गावोगाव जाऊन आम्ही चांगल्या प्रकारचं काम त्या ठिकाणी करतोय आणि ह्या भागातून श्रीरंगाप्पा बारणे यांना धनुष्याला चांगल्या प्रकारचं लीड मिळेल अशा प्रकारची आम्हाला खात्री. महागाव गणाचे राष्ट्रवादीची तुमच्याकडे अध्यक्षपदाची जबाबदारी आहे. आता तुम्हाला अजितदादांच्या किंवा राज्याच्या निर्णयामुळे तुम्हाला शिवसेनेचं काम करावं लागते. तुमचा मतदार याला पॉझिटिव्ह आहे का? मतदारांमध्ये काय भावना आहे तुमच्या? मतदारामध्ये महायुतीची दादांची सभा झाली. सुनील शेळके यांनी सांगितलेले आपल्याला महायुतीचं दादांनी आपल्याला मावळ तालुक्यात 25,000 कोटीचा निधी दिलेला आहे. त्यामुळं दादांनी सांगितलं ते सुनील अण्णांनी निधी टाकला. त्यामुळं मावळ तालुक्यातील सर्व राष्ट्रवादीची मंडळी सुनील अण्णांच्या नेतृत्वाखाली बाप्पांना बेगडेंच्या नेतृत्वाखाली 100% महायुतीचं श्रीरंगाप्पाचा बारणे 100% लोक सगळी पवन मावळ विभागाची पश्चिम विभागाची सगळी लोक जोरांनी ताकदीने काम करणार आहेत. राज्यात प्रचाराचं यंत्रणा जोरदार चालू आहे, मात्र मावळ तालुक्यामध्ये कुठं असं प्रचाराचं वार दिसत नाही. महायुती आहे, कुठं विरोधकांचा वार दिसत नाहीये. नेमका प्रचार कसा चाललाय? प्रचार सुरू नाही, आज काय वाटतं तुम्हाला? मी महागाव गणाचा अध्यक्ष आणि पवना धरणग्रस्तांचा अध्यक्ष ह्या दोन्ही आघाड्यांवरती काम करत असताना लोकांसंग जी माझी नाडी जोडलेली आहे त्यानुसार जो मी आता माझ्या भागामध्ये काम करत असताना जे मला जाणवलं, प्रत्येक लोकांच्या मनामध्ये, माणसाच्या मनामध्ये मीडियाच्या मार्फत जे मोदी साहेबांची देशभरातली जी काय विकास कामांची जी घोडदौड आहे किंवा त्यांची काम करण्याची पद्धत जागतिक लेवलला त्यांचं जे काय एक नाव मोठं झालेलं आहे, ह्या मीडियाच्या मार्फत प्रत्येक घराघरामध्ये तरुणांच्या मनामध्ये एकच, आता जो काय तरुण आहे त्याला माहिती आहे की आज देशाचं नेतृत्व कणखरपणाने जर कोणाच्या हातामध्ये द्यायचं असेल तर मोदी साहेबच पाहिजे आणि मोदी साहेबांना मावळचा खासदार हा त्यांच्याच ह्याचा अनुयायी असला पाहिजे. ह्या मानसिकतेमध्ये प्रत्येकाच्या मनामध्ये बारणे साहेबांचंच धनुष्यबाण आणि त्यांची जी काही सभा झाली त्याच्यामधून जे काही लोकांना प्रेरणा मिळाली. आता हे पॅम्पलेट असन किंवा लोकांपर्यंत जनजागृती असन हे करत असताना प्रत्येक तरुण हेच म्हणतोय की नाही, ह्या फिर एक बार मोदी सरकार. तुम्ही मावळ तालुक्यात जे काम करताय ते बारणे साहेबांच्या विकासावर काम करताय का मोदी साहेबांच्या अजेंड्यावर काम करताय? काय परिस्थिती? बारणे साहेबांच्या जास्तीत जास्त विकास मावळ तालुक्यात झालेला आहे आणि त्या विकासाच्या जोरावरच खूप मोठा प्रचार चालू आहे. राज्यात आणि तालुक्यात पहिल्यांदाच एक असं गणित झालंय की राष्ट्रवादी, भाजपा, RPI, शिवसेना एकत्र आहे. आता तुम्हाला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन प्रचार करावा लागतोय. तुमचं हे नातं त्याच्यामध्ये जुळलंय का? आता जुळते का? काय वाटतंय तुम्हाला? चांगल्या प्रकारे जुळलेलं आहे, कारण महाराष्ट्रामध्ये फडणवीस, अजितदादा यांनी एकत्र हात घालून काम केल्यामुळं त्याचे पडसाद तालुक्यात उमटलेले आहेत आणि चांगल्या प्रकारचं हातात हात घालून काम चालू आहे. पुढं हे तुमचं नियोजन, आज जे नियोजन केलंय ते पुढच्या भविष्यात असंच राहील असं तुम्हाला वाटतंय का? 100% राहील. पवार साहेब राष्ट्रवादी काँग्रेस हा काँग्रेसमध्ये विलीन करणार अशी काल एक चर्चा सुरू झाली, तुम्हाला त्याच्याबद्दल काय वाटते? पवार साहेबांना आता पर्यायच राहिलेला नाहीये.
त्यामुळे ते काँग्रेसमध्ये जातील असं 100% वाटतंय.